नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये दिवसभरातल्या संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। शंकराच्या पिंडीवर दुधाऐवजी पाणी कोणी घातलं असेल? संजय मंडलिकांच्या पराभवानंतर त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिकांची पोस्ट चर्चेत। मुश्रीफ आणि घाडगे गटाकडून आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। बारामतीमध्ये नणंद भावजाईच्या लढतीनंतर आता काका पुतण्यामध्ये लढत। आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे। युगेंद्र पवारांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या। गोविंद बागेत पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांची मागणी। युगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावर। शरद पवार आणि युगेंद्र पवार यांच्या बारामतीमधील पक्ष कार्यालयात जनता दरबार। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद अतुल सावेंना द्या। भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकरांची मागणी। तर पालकमंत्री पदाची संधी मिळाली तर काम करायला आवडेल, अतुल सावे यांची प्रतिक्रिया। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आणखी एक ट्विस्ट। अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांची निवडणुकीमधून माघार। आणखी एका डमी उमेदवाराची माघार। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामुळेच मी खासदार झालो। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचं वक्तव्य। सोनावणेंनी दोघांचे मानले आभार। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। जरांगेंची प्रकृती खालावली। वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगेंचा नकार। अंतरवाली सराटीमध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। जरांगेंची तब्येत खालावल्यानं उपोषणस्थळी जात केली विचारपूस। गोड बोलून माझा काठा काढण्याचा सरकारचा प्रयत्न। सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती। मनोज जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप। मनोज जरांगेंनी चर्चेसाठी 10 जणांची टीम तयार करावी। अभ्यासपूर्ण समिती तयार केल्यास तोडगा निघू शकतो। चंद्रकांत पाटलांचं जरांगेंना आवाहन। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। माढाचे आमदार बबनराव शिंदेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। आमदार शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी उपोषणस्थळी जाऊन सुपूर्द केलंय पाठिंब्याचं पत्र। अमरावतीत खासदार बळवंत वानखेडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून 7 जणांना अटक। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आम्हाला हे स्थान द्या तर आयाराम गयारामांचे लाड किती पुरवावे याला निर्बंध गरजेचे। सदाभाऊ खोत यांचा भाजपला सल्ला। रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी। शिंदेगडाचे खासदार प्रतापराव जाधवांनी राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। जाधवांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। ठाकरेगडाच्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची उद्या महत्त्वाची बैठक। सेना भवनात उद्या दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। पुण्याच्या औंधमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन। 288 विधानसभा मतदारसंघात हे शिबिर टप्प्याटप्प्यानं राबवलं जाईल। विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूरमधून माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान। रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदाचं 430वं वर्ष। भर पावसावरही भाविकांमध्ये मोठा उत्साह। रत्नागिरीच्या खेडमधील अस्तानी धनगरवाडीमध्ये दरड कोसळली आणि अनेक गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनाकडून घटनास्थळाचा आढावा। वर्ध्यात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी मोफत गणवेश योजनेमध्ये अडचण आली। माप न घेतल्यानं शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्यावर सवाल उपस्थित। यवतमाळमध्ये गोशाळांच्या अनुदानाबाबत प्रशासन उदासीन। महाराष्ट्रामधील गोशाळांना अनुदान द्यावं, गोशाळा महासंघाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापूर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन। सोलापूर तालुक्यामधील
कासेगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले. गावाला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला ठोकलं टाळं. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज, तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. बीडच्या कोथळा गावात नदी दुथडी भरून वाहून लागली आणि 2 दिवसांपासून रिमझिम पावसामुळे गावांचा संपर्क तुटला. पावसामुळे शेतकरी सुखावलाय. बुलढाण्यात खामगाव तालुक्यात दमदार पाऊस, नाल्यांची नाले सफाई झाली नसल्यानं नागरिकांची तारांबळ, रस्त्यावर पाणीच पाणी. रत्नागिरीच्या दापोलीत 2 दिवसांपासून दमदार पाऊस, बळीराजा सुखावला. धरणांमधील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत. परभणीत मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू. बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी. लातूर जिल्ह्यातील नलेवाडी गावामध्ये मुसळधार पाऊस, शेतीत आणि रस्त्यांवर पाणी साचलंय. ओढ्या नाल्यांना पूर आल्यानं रस्ते ठप्प, गावांचा संपर्क तुटला. इगतपुरी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, गावातील अनेक घरांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आम्हालाही स्थान द्या, तर आयाराम गयारामांचे लाड किती पुरवावे याला निर्बंध गरजेचे. सदाभाऊ खोत यांचा भाजपला सल्ला. रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. शिंदेगडाचे खासदार प्रतापराव जाधवांनी राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. जाधवांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. ठाकरेगडाच्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची उद्या महत्त्वाची बैठक. सेना भवनात उद्या दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. पुण्याच्या औंधमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन. 288 विधानसभा मतदारसंघात हे शिबिर टप्प्याटप्प्यानं राबवलं जाईल. विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूरमधून माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदाचं 430वं वर्ष. भर पावसावरही भाविकांमध्ये मोठा उत्साह. रत्नागिरीच्या खेडमधील अस्तानी धनगरवाडीमध्ये दरड कोसळली आणि अनेक गावांचा संपर्क तुटलाय. प्रशासनाकडून घटनास्थळाचा आढावा. वर्ध्यात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी मोफत गणवेश योजनेमध्ये अडचण आली. माप न घेतल्यानं शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्यावर सवाल उपस्थित. यवतमाळमध्ये गोशाळांच्या अनुदानाबाबत प्रशासन उदासीन. महाराष्ट्रामधील गोशाळांना अनुदान द्यावं, गोशाळा महासंघाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन. सोलापूर तालुक्यामधील कासेगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले. गावाला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला ठोकलं टाळं. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक. शेतकऱ्यांसह आमदारांचा विद्युत कार्यालयावर मोर्चा. अभियंत्याला जाब विचारून तात्काळ दखल घेण्याची मागणी. नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणाला वेगळं वळण. 300 कोटींच्या संपत्तीसाठी. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू. पुणे विभागातील 3 जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 दिवसात जूनच्या सरासरीपेक्षा जादा पाऊस. आतापर्यंत पुणे विभागामध्ये 50% पाऊस. पुणे शहरात 10 दिवसात मुसळधार पाऊस. पावसामुळे 230 झाडं उन्मळून पडली. शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचलंय. अग्निशमन दलाची माहिती. बीडच्या अंबेजोगाईसह काही भागात दमदार पावसाची हजेरी. मृग नक्षत्रात पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह. जालना जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. परतूर शहरातील मलंगा शाह चौक ते जामा मस्जिद चौक या परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी. नागरिकांची तारांबळ. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. अकोल्यात दिवसभरात जोरदार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण आजपासून पर्यटकांसाठी बंद. पावसामुळे धरण प्रशासनाकडून पर्यटकांना सूचना. बीडमधील परळी वैद्यनाथच्या पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथच्या अभिषेकावर आता बंदी घालण्यात आली. देवल कमिटीच्या मनमानी कारभारानं पुरोहित कुटुंबाच्या 200 कुटुंबांवर उपजीविकेवर गदा आली. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा एवलीद तलाव ओव्हरफ्लो. 4 दिवसांपासूनच्या दमदार पावसामुळे तलाव भरलं. पंढरपूर, मोहोळ, माढ्यासह 100 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. सांगली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. तासगाव तालुक्यामधील अग्रणी नदी तुडुंब भरली. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावलाय.
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे बोर्डी नदीला पूर, नदीवरील सुरक्षा कोठडे गेले वाहून. धाराशिवच्या बस स्थानकात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल, तर प्रशासनानं साफसफाईचं नियोजन न केल्यामुळे नागरिकांची तारांबळ. सांगलीतील मिरज तालुक्यामध्ये काम सुरू असलेला पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय. मिरजहून मालगावला संपर्क आता तुटला. निर्माणाधीन पूल वाहून गेल्यानं नागरिकांना त्रास. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 14% पाणीसाठा शिल्लक. मुखेड, लोहा आणि कंधार या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई. शहरात तीव्र पाणी टंचाईची शक्यता. लातूर जिल्ह्यात पहिल्याच पावसात नदी नाल्यांना पूर. कावरजा नदी दुथडी भरून वाहते, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणामध्ये 0% पाणीसाठा. धरणामधील पाणी पातळी खालावल्यानं परिसरात शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बलकवडी धरणाची पाणी पातळी खालावली. पाणीसाठा कमी झाल्यानं धरणातील शिवकालीन, गोणेश्वर आणि धुरेश्वर ही मंदिरं बाहेर आली. सांगली नागरी सुविधा आणि क्रीडांगण मेळावे यासाठी मुलांचे क्रिकेट खेळत महानगरपालिकेसमोर अनोखं आंदोलन. शामराव नगर परिसरात नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामस्थांचं मुलांना घेऊन अनोखं आंदोलन. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहावर सोलर यंत्रणा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात. 1 जुलैपासून सोलर यंत्रणा कार्यान्वित होणार. दरमहा 5 ते 6 हजार युनिटची बचत होणार. सोलापूरच्या पठ्ठ्यानं सर केलाय 8,485 मीटर उंचीचा शिखर. बदलत्या हवामानात 55 दिवसात माउंट मकालू शिखर चढण्याची ही विक्रम त्यांनी पार पाडलेला आहे. आणि सोलापूरच्या कोंढेमधील शिवाजी ननवरे यांची ही कामगिरी. नांदेडच्या अर्धापूरमध्ये अत्यल्प पावसावर आता हळद लागवडीला सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यामध्ये सरासरी 9.90 मिलीमीटर पावसाची नोंद. नांदेड जिल्ह्यातील बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरू. सोयाबीनला सरासरी 4,400 रुपये प्रति क्विंटल दर. तर लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा धक्कादायक पोल पहा संध्याकाळी 6 वाजता फक्त TV9 मराठीवर. आता राज्यभरामध्ये पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्यानं दरात वाढ झाली. किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीर आणि मेथीचे दर 40 रुपयांवर. भंडारा जिल्ह्यात कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ. कांद्याचा दर प्रति किलो 40 रुपयांवर. ग्राहकांना महागाईचा फटका. पंढरपूरमध्ये विसाव्यासाठी भक्तांसाठी नव्यानं आता मंडप उभारला. अत्याधुनिक पद्धतीनं मंडपाची उभारणी. भाविकांनी आता त्यांची ऊन, वारा आणि पावसामधून संरक्षण होणार. रत्नागिरीत खेड नगर परिषदेकडून आपत्कालीन स्थिती रोखण्यासाठी विशेष नियोजन. शहरात पूरजन्य 12 ठिकाणांची नोंद करण्यात आली. 4 विशेष पथकं तैनात. वाशिम शहरातील गव्हाणकर नगर या परिसरामधील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची गैरसोय. संतप्त महिलांकडून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं. तर लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा धक्कादायक पोल पहा संध्याकाळी 6 वाजता फक्त TV9 मराठीवर. बाजारात चांदीच्या दरात 2,900 रुपयांची घसरण, तर सोन्याच्या दरातही 200 रुपयांनी घट. चांदी 89,300 रुपये प्रति किलोवर आहे, तर सोन्याचा दर 71,300 रुपये प्रति तोळा. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आता बैलांचा मुक्त संचार. प्रवाशांमध्ये भीती. रेल्वे प्रशासनाकडे जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी.